नमस्कार. मी योगेश कृष्णात बोबडे, माढा पश्चिम मंडल अध्यक्ष. त्याचबरोबर माझ्याबरोबर आज या ठिकाणी उपस्थित आहेत अविनाशजी गोरे, जे कुर्डवाडी मंडलाचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर माझ्या उजव्या हाताला आहेत योगेश पाटील, जे माढा पूर्व मंडलाचे अध्यक्ष आहेत. म्हणजे माढा तालुक्यातील तिन्ही मंडळाचे अध्यक्ष या ठिकाणी आज आम्ही उपस्थित आहोत आणि आमच्या काही पक्षाच्या भूमिकेसंदर्भात किंवा पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेच्या संदर्भामध्ये आज आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. कालच राज्य निवडणूक आयोगानं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे आणि त्या अनुषंगानं राज्यातल्या 12 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्या अनुषंगानं माढा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाही होत आहेत. या निवडणुकीमध्ये आता सध्या आपण बघतोय की संपूर्ण राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये इन्कमिंग मोठ्या प्रमाणावरती होते, कारण पक्षाचं काम, पक्षाची ध्येय धरणं ही जनतेलाही आवडलेली आहेत. आणि आज नगरपंचायतच्या नुकत्याच झालेल्या निवडणुका बघितल्या तर महाराष्ट्रामध्ये भाजप हा 1 नंबरचा पक्ष सिद्ध झालेला आहे. आता महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे जास्त आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावरती इन्कमिंग होत आहे. आणि आमचा आजचा विषयही त्याच अनुषंगाने आहे. पक्ष वाढवण्याचं धोरण हे पदाधिकाऱ्यांचं किंवा वरिष्ठ लेवलनं होणं हे साहजिक आहे आणि ते झालंही पाहिजे. परंतु आत्ता ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत याच्यामध्ये आम्ही पक्षाच्या वरिष्ठांना सांगू इच्छितो की जे पदाधिकारी आम्ही गेले अनेक वर्षापासून काम करतोय, या पदाधिकाऱ्यांना आपण ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत याच्यामध्ये आमच्या विचाराला विश्वासात घ्यावं आणि एक सन्मानाची वागणूक या निर्णय प्रक्रियेमध्ये पदाधिकाऱ्यांना असावी, जेणेकरून या ठिकाणच्या ज्या निवडणुकीतल्या कमळ चिन्हावरच्या ज्या जागा आहेत त्या निवडून आणण्यासाठी एकदिलानं काम होईल. आणि जर ह्या गोष्टी नाहीच झाल्या, कारण काही गोष्टी जाणवत आहेत आम्हाला की त्या होत नाहीत, तर आम्हाला पदाधिकाऱ्यांना एक वेगळी भूमिका घ्यावी लागेल किंवा शांततेची भूमिका आम्हाला घ्यावी लागेल आणि याचा परिणाम निवडणुकीवरती होऊ शकतो. त्यामुळे आज आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. आता नुकत्याच झालेल्या कुर्डवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीत आम्ही युतीसाठी तयार होतो, पण युती झाली नाही. तर आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ही कमळ चिन्हावर स्वबळावर लढवण्याची पदाधिकारी कार्यकर्त्याची इच्छा आहे. त्या संदर्भात आम्ही उद्या बैठक घेतोय, सर्वांची संयुक्त बैठक तिन्ही मंडळाची. आज आत्ताच सांगितल्याप्रमाणे आम्ही एक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख व सर्व टीम हे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर खूप दिवसापासून प्रयत्न करत आहेत. त्यांना देखील आम्हाला न्याय देता यावा यासाठी उद्या आम्ही मोडणीम येथे विचारविनिमयाची बैठक माढा तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व बूथ प्रमुख असतील यांची एक विचारविनिमयाची बैठक आम्ही त्या ठिकाणी घेतोय. आणि त्यात इच्छुक आणि जे काही विचार असतील ते आम्ही पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. तुम्हाला असं का वाटतंय की तुम्हाला विचारात घ्यावा? तुम्ही सत्तेत आहात आणि आता नवीन ज्यांची एंट्री झाली, तुम्हाला असं का वाटतंय की आम्हाला विचारात घेत नाहीत किंवा विचारात घ्यावं, असा प्रश्न का पडला तुम्हाला? याला कारण आहे कुर्डवाडी नुकतीच झालेली कुर्डवाडी नगर परिषदेची निवडणूक. याच्यामध्ये खरं तर आज राज्यामध्ये 3 पक्ष एकत्र येऊन सरकार चालवत आहेत. अनेक ठिकाणी युतीच्या माध्यमातून निवडणुका झाल्या आणि कुर्डवाडी नगर परिषदेच्या बाबतीमध्ये इतर पक्षानं युती केली नाही, मित्र पक्षाने, आणि भाजपने तिथे स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. हीच जर युतीच्या माध्यमातून निवडणूक झाली असती तर कदाचित वेगळं चित्र कुर्डवाडी नगर परिषदेमध्ये दिसलं असतं. आणि दुसरं कारण की ज्यांच्या पक्षप्रवेश झालेले आहेत
त्यांनीही भाजपच्या पॅनलकडे दुर्लक्ष केलेलं आम्हाला जाणवलं. मग पक्ष प्रवेश घेतलेत आणि पक्षाच्या पॅनलकडे दुर्लक्ष का, हा पण आम्हाला पडलेला प्रश्न आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे की पदाधिकाऱ्यांना सगळ्या दृष्टीनं विचारात घ्यावं. आगामी जी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक होत आहे, यामध्ये आपण स्वतः जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती निवडणूक जी आहे ती भाजपच्या माध्यमातून लढवणार आहात का, आणि जर लढवणार असाल तर कुठल्या गटातून लढवणार आहात? तसं मी पक्षाकडे अकोले पंचायत समिती गणातले उमेदवारीची मागणी केलेली आहे, मी स्वतः वैयक्तिक म्हणलं तर. परंतु अनेक पदाधिकारी आमच्या पक्षातले जे अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतायत, मग तो मानेगाव गट असेल, उपळाई गट असेल, टेंभुर्णी गट असेल किंवा कुरडू गट असेल, मोडणीम गट आहे, भोसरे गट आहे, सगळ्याच गटामध्ये अनेक वर्षापासून भाजपचे पदाधिकारी काम करतायत. अनेक पदाधिकारी इच्छुक आहेत की जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीची जागा लढवण्यासाठी. त्या ठिकाणी जुन्या पदाधिकाऱ्यांना, तसं जुन्या म्हणता येत नाही तर पदाधिकाऱ्यांना, ह्या अनेक वर्षापासून काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना सन्मानजनक वागणूक आणि सन्मानजनक जागा मिळाव्यात, ही नव्याचा आणि जुन्यांचा ताळमेळ असावा अशी आमची भावना आहे. भाजपमध्ये गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही काम करत आहात संपूर्ण तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये. काही नवीन लोक पण भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे, कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे. परंतु जुन्या कार्यकर्ते आणि नवीन ज्यांनी प्रवेश केलेला आहे त्यांचा ताळमेळ कुठंतर लागत नाही असं एकंदरीत याच्यावरून वाटत आहे. नेमकं तुम्हाला काय वाटतं की ह्या निवडणुकीमध्ये, आगामी निवडणुकीमध्ये ज्या नवीन कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे, म्हणजेच रणजित शिंदे यांनी प्रवेश केलेला आहे, यांच्यात आणि तुमच्यात कुठेतरी ताळमेळ वाटत नाही, एकंदरीत नेमकं काय चित्र आहे? ताळमेळ नाही असं नाही, ताळमेळ हा आमच्यामध्ये चांगला आहे, समन्वय आमच्यामध्ये चांगला आहे. शेवटी घरामध्ये एखादी सून नवीन आली तर तिला त्या घरामध्ये रुळायला थोडा वेळ लागतोच, ही कौटुंबिक व्यवस्था आपण बघतोय. तसंच पक्षामध्ये सुद्धा असतंय. त्यामुळे ताळमेळ नाही असं नाही, ताळमेळ आमच्यामध्ये चांगला आहे. आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला तो जाणवून पण येईल. फक्त आमचे मत आम्ही फक्त मांडण्याचा हा आमच्या वरिष्ठांकडे आमचं मत मांडावं या उद्देशाने ही पत्रकार परिषद घेतली की जे अनेक वर्षापासून काम करतायत पदाधिकारी, कारण हे पदाधिकाऱ्यांची निवडणूक आहे. त्यामुळं या पदाधिकाऱ्यांना न्याय मिळावा या दृष्टीनं त्यांना सन्मानजनक वागणूक मिळावी हा आमचा उद्देश आहे. नवीनमध्ये आणि जुन्यामध्ये ताळमेळ नाही म्हणून ही पत्रकार परिषद नाही. भाजपमध्ये सध्या दोन गट आहेत, एक जुन्या कार्यकर्त्यांचा आणि एक नवीन कार्यकर्त्यांचा. आगामी निवडणुकीमध्ये जुन्या कार्यकर्त्यांना पक्षश्रेष्ठी जी आहे ते तालुका पंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, याच्यामध्ये बहुसंख्येनं याच्यामध्ये उमेदवारी देतील का? नक्कीच वरिष्ठ त्याच्याविषयी पॉझिटिव्ह असतील. आणि नेहमी भारतीय जनता पार्टीनं आजपर्यंत जर भारतीय जनता पार्टीचा इतिहास बघितला तर निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं केलेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी सुद्धा जुन्या पदाधिकाऱ्यांना चांगला न्याय मिळेल याची आम्हाला अपेक्षा आणि खात्री आहे. आणि तो निरोप वरिष्ठांपर्यंत जावा म्हणूनच आम्ही आज या ठिकाणी बसलोय. आता नवीन लोकांची यामध्ये भाजपमध्ये जसा पक्ष वाढतोय, केंद्रात आणि राज्यामध्ये पक्ष वाढतोय, त्या अनुषंगाने नवीनचे पण एंट्रीमध्ये होते. पण नवीन जर पुढाकार घेतले किंवा नवीन आला तर तिकीट मिळालं तर तुम्ही त्यांचा प्रचार करणार का? 100% करणार. आमच्याकडे कमळ हे चिन्हच आमचा उमेदवार असणार आहे. त्यामुळं जिथं कमळ असेल तिथं आम्ही निष्ठेनं काम करणार आणि प्रचार करणार. म्हणजे व्यक्ती कोण आहे बघणार नाही, व्यक्ती कोण बघणार नाही, तो जुना किंवा नवीन बघणार नाही. कमळ हे चिन्ह तिथं असेल तर तिथं आम्ही निष्ठेनं काम करणार. आगामी निवडणुका ही माढा तालुक्यामधील जी जिल्हा परिषद पंचायत समिती आहे हे कोणाच्या नेतृत्वामध्ये लढवल्या जाणार आहे? तसं तर जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे आदरणीय नेते जयकुमारजी गोरे साहेब आहेत. त्यानंतर या ठिकाणी जे सर्व जिल्ह्यातील ज्या भारतीय जनता पार्टीचे सर्व आमदार आहेत, हे सर्वजण वरिष्ठ नेते ठरवतील एकत्र येऊन आणि त्याप्रमाणे जबाबदारी देतील. त्या जबाबदारीच्या नेतृत्वाखाली सर्वजण काम करतील. भाजपमधील सक्रिय सदस्य समाधान केचे यांनी तुर्तास एक प्रदेशाध्यक्ष भाजपचे यांना एक निवेदन दिलेलं आहे, तक्रारी निवेदन. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की आगामीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत ते रणजित शिंदे आणि विक्रम शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये लढवू नये. तसेच त्या लेटरमध्ये त्यांनी विविध स्वरूपाचे आरोप देखील त्यांनी त्या लेटरमध्ये केलेले आहेत. एकंदरीत तुम्हाला काय वाटतं?
आता त्यांनी जे आरोप केलेले आहेत तो त्यांचा वैयक्तिक हेतू असू शकतो, परंतु आज मी अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना आम्ही जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा अनेक विरोधात आंदोलनं केली. त्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतरही आम्ही काही गोष्टी विकासाच्या दृष्टीनं केल्या. याच्यामध्ये आम्हाला समाधानतेचे कुठंच दिसले नाही. मग आज कुठंतरी काहीतरी वातावरण तालुक्यामध्ये चांगलं होत असेल तर कुठंतरी मिठाचा खडा टाकायची भूमिका असू शकते त्यांची, म्हणून त्यांनी हे केलं असू शकतं असं पण मला वाटतं. कारण ज्यांची पक्ष वाढण्यासाठी कधीच भूमिका दिसली नाही त्यांनी ह्यांच्या नेतृत्वाखाली लढावं, ह्यांच्या नेतृत्वाखाली लढू नये हा सांगायचा त्यांना अधिकार पण नाही असं मला वाटतं. कारण पक्षासाठीचं योगदान किती आहे? शून्य आहे. कधी त्यांनी एखाद्या पक्षाच्या मिटिंगला उपस्थित असलेल्याचे फोटो जाहीर करावेत, पक्षाच्या आंदोलनामध्ये सहभागी असलेल्याचे फोटो जाहीर करावेत, सोशल मीडियात टाकावेत. उगीच मी सक्रिय सदस्य आहे, कारण आता सक्रिय सदस्य भारतीय जनता पार्टीचं ऑनलाईन कुणालाही होता येतं, म्हणून मी सक्रिय सदस्य आहे म्हणून माझं पक्षासाठी फार मोठं योगदान आहे असं कोणी समजायची काही कारण नाही. पक्ष कोणासाठी थांबत नाही, परंतु मिठाचा खडा टाकायचं काम त्यांनी करू नये असं मला त्यांना वाटतं. समाधान केचनने जे वक्तव्य केले किंवा प्रिंट पेपरला जे आले, मीडियाला किंवा पेपरला आले, त्या तुम्ही समाधान नाहीत का? नक्कीच नाही. एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून नक्कीच नाही. कारण आज माढा तालुक्यामध्ये कुठंतरी भारतीय जनता पार्टीचं वातावरण निर्मितीच्या दृष्टीने एक चांगलं वातावरण या ठिकाणी होत असेल आणि मग आज अजून वरिष्ठांनी ठरवलेलं नाही की कुणाच्या नेतृत्वामध्ये लढायचंय कुणाच्या नाही. त्याच्या अगोदर कोण लढावं, ह्याच्या नेतृत्वाखाली लढावं, त्याच्या नेतृत्वाखाली लढू नये एवढं सांगण्यास एवढं कार्य समाधान केचेंचं मोठं नाही हे एवढं मला वाटतं. संजय कोकाटे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे की भाजपनं आम्हाला युतीमध्ये सहभागी करून योग्य त्या जर जागा नाही दिल्या तर स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. एकंदरीत भाजपची आणि शिवसेनेची माढा तालुक्यामध्ये युती होऊ शकते का नाही? हीच युती करताना कुर्डवाडी नगर परिषदेमध्ये का तो विषय घेतला नाही त्यांनी? त्यावेळेस भाजपला आमंत्रण दिलं का? आणि तशा बैठका त्यांनी घेतल्या का? स्वतंत्र तिथं पॅनल उभा केला. आता जिल्हा परिषदला करत असतील तरी स्वागत आहे त्यांचं.